स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनूचा शर्ट हातात घेऊन पल्लवी म्हणत असते, तुम्हाला लवकरात लवकर तिथून बाहेर काढून निर्दोष सिद्ध करून तुम्हाला तिथून घेऊन येणार आहे. तेवढ्यातच प्रभाकर सर तिथे येतात आणि म्हणतात की आणि तू ते करून दाखवशील. पल्लवी विचारते की बाबा तुम्हाला काही हवंय का? प्रभाकर सर म्हणतात की हो, तुमच्या संसारात कायम सुख यायला हवंय, तुम्ही कायम आनंदित राहायला हवंय. बाळा, शांतनूला जेव्हापासून अटक झाली आहे ना तेव्हापासून तुझी अवस्था बघतोय, तू किती धडपडतीयस तेही बघतोय. पल्लवी म्हणते की बाबा माझ्या त्याच धडपडीला लवकरच यश येणार आहे, कारण आपल्याला खूप चांगले वकील मिळालेत. प्रभाकर सर म्हणतात की खरंच, आणि कसे काय? आणि मग मोठ्या आईनीच वकिलाबद्दल सुचवल्याचं पल्लवी प्रभाकर सरांना सांगू लागते. प्रभाकर सर म्हणतात की नाही पल्लवी, नाही, मला तर हे शक्यच नाही आणि मान्यही नाही आहे. अगं, त्या लबाड माणसांवर विश्वास ठेवून तू सगळ्यात मोठी चूक करते, तुझ्या लक्षात येत नाहीये का? कधीच कोणाच्या भल्याचा विचार करणारी नाही आहेत ती माणसं. पल्लवी, तू वेळीच सावध हो आणि सगळ्यात आधी तो वकील बदल. मला ह्या प्रकरणामध्ये शांतनू सगळ्यात जास्त अडकण्याची भीती वाटते. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आजच्या व्हिडिओचं आपलं लाईकचं टार्गेट असणारे 1000 लाईक्स, त्यामुळे व्हिडिओचं लाईकचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. पल्लवी म्हणते की नाही बाबा, असं काहीच होणार नाही. मला त्या साळवे मॅडम चांगल्या वाटल्या आणि फक्त मोठ्या आईच्या सांगण्यावरून नाही तर निर्दोष व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून शांतनूची केस घ्यायला तयार झाल्या. बाबा, मी आणि विनायक दादा खूप फिरलो पण आपली केस घ्यायला कोणीच तयार नाहीये. प्रभाकर सर म्हणतात म्हणून त्या स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवायचा? अगं, फक्त उलट्या काळजाची माणसं आहेत गही. पल्लवी म्हणते की बाबा मला तुमचं सगळं समजतंय, पण एखाद्याविषयी विश्वास वाटावा, आपुलकी वाटावी असं मला त्या साळवे मॅडमबद्दल वाटलं. माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. शांतनू लवकरात लवकर आपल्याबरोबर आणि आपल्या माणसांसोबत असतील, हा शब्द आहे माझा. इकडे विनायक मोठ्या आईला म्हणत असतो की आई तू प्लीज जरा विचार कर. शांतनूला सोडवण्यासाठी तू पल्लवीला खोटी मदत करते हे रिस्की आहे, आणि त्या वकिलाने शांतनूला खरंच सोडवलं तर मी कायमचा अडकेल, आणि शांतनूला वकील न मिळणं हेच फायद्याचं आहे आपल्या. आणि तो जर इकडे सुटून आला ना तर आपला हा सगळा डाव आपल्यावरच उलटेल. मोठी आई म्हणते की विनायक, अरे एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव. आत्तापर्यंत मी तुझं सगळं ऐकत आले ना, आता तू एकदा तरी माझं ऐक. विनायक म्हणतो की मी सगळं व्यवस्थित मॅनेज करत होतो. त्या पल्लवीला संशयसुद्धा आला नसता, तू यामध्ये आली आणि सगळा प्रॉब्लेम सुरू झालाय. मोठी आई विचारते की विनायक, तुला आम्ही या घरात हवे आहोत ना? नाही म्हणजे आम्ही घराबाहेर होतो तेव्हा प्रत्येक गोष्टीला तू विरोध करत होतास. हे बघ, या लोकांनी आपल्याला घरात घेतलंय पण अजून आपल्या कुटुंबात सामील करून नाही घेतलं, आणि त्याच्यासाठीच आमची धडपड चालली आहे. पण तुला काय, तुला आम्ही या घरात यायला हवे आहोत ना? विनायक म्हणतो की ऑफकोर्स आई, अगं म्हणून तर मी हे सगळं करतोय. हे बघ, प्रोसेस कशी स्मूथ व्हायला पाहिजे. शेवटी या घरावर आपल्या तिघांचंच राज्य आहे, म्हणून तर माझे प्रयत्न चाललेत. मोठी आई म्हणते की तू काळजी करू नकोस, वकील आपल्या बाजूनेत आणि आपल्या बाजूप्रमाणेच सगळ्या गोष्टी होतील. तुझ्या याच कॉन्फिडन्सची कधी कधी भीती वाटते मला, असं विनायक मोठ्या आईला म्हणतो. इतक्यातच मोठी आई बघते की पल्लवी आणि प्रभाकर सर जिना उतरून खाली येत असतात. मोठी आई लगेच नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते की अरे हो ना, मी तर हे सगळं घरासाठीच करतीये ना, वाटलं तर त्याचीच परतफेड समज. आणि मग विनायक देखील त्याचे शब्द बदलतो आणि म्हणतो की तू खरंच जर चांगल्या मनाने माझ्या शांतनूसाठी करत असेल तर थँक्स, पण या सगळ्यामध्ये जर पुन्हा तुझा काहीतरी डाव असेल तर. मोठी आई म्हणते की नाही रे विनायक, मी सगळं मनापासूनच करतीये. मोठी आई प्रभाकर सर आणि पल्लवीकडे बघते आणि थांबते. पल्लवी विनायकला म्हणते की विनायक दादा मी निघते, काय कोर्टात वेळेत पोहोचायला हवंय ना? मोठी आई म्हणते की हो हो, शांतनूला लवकरात लवकर जामीन मिळून आपल्या घरी येऊ दे बाई. हे बघ, काही गरज वाटली तर तिथं वकिलीनबाई आहेच, पण मलाही हक्काने कळव हा. मेघना, विभावरी मुली घरीच आहेत, मी पण घरीच थांबते. तुम्ही जायच्या आधी माझं फक्त एक काम होतं. काय, मी आधी तिच्या रूममध्ये गेलेलं भाऊजींना आवडत नाही, मला जरा तिच्याशी बोलायचंय. तुम्ही समोर असतानाच बोलेल म्हणते. चला, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. आणि मग मोठी आई, प्रभाकर सर, पल्लवी सर्वजण आदिती मॅम जवळ येतात. विनायक देखील तिथं आलेला असतो. मोठी आई आदिती मॅमला म्हणते की आदिती, अगं काय ग, हे बघवत नाही ग तुझी अवस्था, कधी बरी होणार आहेस?
तुझी माफी मागण्यासाठी माझा जीव नुसता तळमळतोय बघ. मला माहिती आहे मी खूप मोठा गुन्हा केलाय, एका आईचा तळतळाट घेतलाय आणि आता त्याचीच फळं भोगतीये ग. मला ना याचं प्रायश्चित्त फेडायचंय ग. त्यामुळे तुझ्या लेकाला जी काही मदत लागेल ती सगळी मी करेल. विनायक मनात म्हणत असतो की नाटकं करण्यात तर एक्सपर्ट आहे आई. ह्या स्कीममध्येही कोणाला गुंडाळेल काही सांगता येत नाही. मोठी आई म्हणत असते की शांतनू लवकरात लवकर घरी कसा येतो हे आम्ही बघतो, पण तू लवकरात लवकर बरी हो. पल्लवी म्हणते की आई, शांतनूवर आलेलं संकट दूर करण्यासाठी मी शक्य तेवढे प्रयत्न करतेय, पण या सगळ्यात तुमच्या आशीर्वादांची गरज आहे आम्हाला. शांतनूच्या आणि माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद कायम असू देत. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी, तू असल्यामुळे आम्हाला आदितीची कसलीच काळजी नाहीये. ती आई म्हणते की मी आलेच, सिस्टरला पाठवते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. इतक्यातच प्रदीप तिथे येतो आणि म्हणतो की प्रभुदादा जाऊयात का आपण, आता उशीर होतोय आपल्याला. प्रभाकर सर विनायकला विचारतात की तू येतोयस ना आमच्यासोबत. विनायक देखील म्हणतो की हो तुम्ही व्हा पुढे, मी येतोच मागून. आणि मग पल्लवी, प्रभाकर सर, प्रदीप तिथून निघून जातात. विनायकचा काहीतरी प्लॅन असतो पण मध्ये सिस्टर येतात, त्यामुळे त्यालाही निघून जावं लागतं. प्रभाकर सर, प्रदीप, पल्लवी तिघंही गाडीतून निघतात. विनायक मागेच असतो. तो त्याच्या माणसाला फोन करतो. विनायक सांगतो की हे बघ, आज कोर्टात शांतनूची सुनावणी आहे. बघ तू तुझी माणसं घेऊन जा. शांतनू दिसला की दिसला त्याची लगेच घोषणाबाजी सुरुवात करायची. आवाज सगळीकडे घुमला पाहिजे, कळलं ना. माणूस म्हणतो की लगेचच निघतो साहेब, आपली पंटर लोक तर तयारच असतात. विनायक म्हणतो की फुल राडा झाला पाहिजे आज. शांतनू दिसला रे दिसला की त्याच्या विरोधात जे काय बोलायचे ते बोला. द्या त्याला अगदी बोंबाबोंब करा. सगळीकडे राडा करा आणि त्याच्या आबरूची पार वाट लावून ठेवा. सोनालीचे वडील सोनालीला म्हणत असतात की सोनाली तू काळजी करू नकोस बाळा. आज त्या शांतनू सूर्यवंशीच्या पापाची शिक्षा त्याला मिळते की नाही बघच. त्यातच विनायकचा माणूस माणसं घेऊन येतो. सांगतो की आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत भाऊ, आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आज या माजोरड्यांना चांगला धडा शिकवायचा आहे. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. शांतनू सूर्यवंशीला धडा शिकवलाच पाहिजे असं सर्वजण ओरडाओरडा करत असतात. सोनालीच्या आईवडिलांना देखील दिलासा भेटतो. माणूस मोठमोठ्याने ओरडत असतो की शांतनू सूर्यवंशीला फाशी झालीच पाहिजे. त्यातच पल्लवी, प्रभाकर सर आणि प्रदीप तिथे येतात. मोर्चा बघून तिघंही थबकतात. पल्लवी म्हणते की बाबा हे काय चाललंय सगळं, काय बोलतायत ही लोक. अहो शांतनू गुन्हेगार नाहीयेत. पल्लवी पुढे जाते. प्रभाकर सर तिला थांबवतात. पल्लवीला सांगतात की आपण कोर्टाच्या आजूबाजूला आहोत, तुला त्रास व्हायला नको. प्रभाकर सर म्हणत असतात की प्लीज शांत व्हा, मी तुम्हाला विनंती करतो. माणसं मोठमोठ्याने ओरडत असतात की शांतनू सूर्यवंशीला फाशी झालीच पाहिजे आणि गुन्हेगार हाय हाय. त्यातच पोलीस गाडीमधून शांतनूला घेऊन आलेले असतात. पोलीस खाली उतरतात आणि त्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पल्लवी मोठ्याने त्यांच्यावर ओरडते की काय करताय तुम्ही, यांना शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय, आणि मुळात शांतनू गुन्हेगार नाहीच आहेत, आणि काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही. विनायकचा माणूस म्हणतो की बाई तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल माहीत नाही का, फाशी देण्याच्या सुद्धा लायकीचा नाही येतो. पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात करतात. शांतनू हे सर्व डोळ्याने बघत असतो. त्यालाही खूप वाईट वाटत असतं. पोलीस त्या माणसांना कंट्रोल करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात, परंतु त्यांची घोषणाबाजी ही सुरूच असते. हवालदार शांतनूला कोर्टामध्ये घेऊन येत असतात. लोकांची घोषणाबाजी ही सुरूच असते. त्यातील तो एक माणूस म्हणतो की साहेब ह्या माणसाला का वाचवताय तुम्ही, एक नंबरचा नीच आणि हलकट माणूस आहे हा, त्याने काय काय केलं हे सगळं माहिती आहे आम्हाला. पल्लवी शांतनूला म्हणत असते की शांतनू तुम्ही अजिबात याकडे लक्ष देऊ नका. हा सर्व प्रकार मीडिया देखील शूट करत असते. प्रभाकर सर म्हणतात की तुम्ही 1 मिनिट शांत व्हा, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, कोर्टाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ देत. परंतु माणसं म्हणत असतात की आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही. त्याचवेळी विनायक देखील तिथे आलेला असतो. विनायकचा माणूस खालून एक दगड उचलतो आणि जोरात शांतनूवर फेकून मारतो. शांतनूच्या डोक्याला मोठी जखम होते. तो खाली बसतो. पल्लवी कशीबशी त्याला सावरते. पोलीस त्या मोर्चेकरांना कंट्रोल करत असतात. पल्लवी शांतनूला म्हणत असते की शांतनू मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. शांतनूच्या डोक्याला प्रचंड मार लागलेला असतो. पल्लवी तिचा पदर फाडून शांतनूच्या डोक्याला बांधते. पोलिसांमध्ये आणि त्या माणसांमध्ये अजूनही हातापायी चालू असते. विनायक मुद्दामच धावत पळत तिथे येतो. शांतनूला म्हणतो की शांतनू तू अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत इथे. म्हणतात की चला कोर्टात जाण्याची वेळ झाली आहे. पल्लवी म्हणत असते की साहेब बघा ना त्यांच्या डोक्याला किती लागले, परंतु पोलीस काही ऐकत नाही. शांतनूच्या हाताला धरून कसंबसं त्याला त्या माणसांमधून कोर्टामध्ये नेतात.
इकडे विभावरी आणि मेघनासुद्धा काळजीमध्ये असतात. मोठी आई त्यांच्यासमोर खूप काळजी असल्याचं नाटक करत असते. विभावरी म्हणत असते की वकील मिळाले ते बरंच झालं, पण आज त्याला जामीन मिळायला हवा गं. मेघना म्हणते की हो ना, सगळ्यांचे प्रयत्न तर सुरूच आहेत, आता कोर्टात काय होतंय ते बघूयात. तेवढ्यातच गीता लॅपटॉप घेऊन येते आणि म्हणते की आई वहिनी हे बघा काय न्यूज दाखवताय. शांतनू सूर्यवंशी यांच्या विरोधात कोर्टाच्या बाहेर आज जबरदस्त घोषणाबाजी झाली. संतापलेल्या लोकांनी त्यांचा निषेध देखील केला आणि त्यांच्यावर दगडफेक देखील केली. शांतनू सूर्यवंशींसारख्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेल की नाही आता हे कोर्टातच कळेल. ही बातमी बघून विभावरी, मेघना आणि गीता ज्योती यांना खूपच मोठा धक्का बसतो. मोठी आई मात्र धक्का बसल्याचं नाटक करत असते. मोठी आई म्हणते की अगं काय गं हे, शांतनूची सुटका होईल ना या सर्व प्रकरणातून. आधीच खूप भोगलंय ग माझ्या शांतनूने, परमेश्वरा आता जास्त त्रास नको देऊस. असंही करून त्याला लवकर घरी येऊ देत. तर इकडे कोर्ट सुरू झालेलं असतं. कोर्टामध्ये सर्व जमा झालेले असतात. शांतनूच्या विरोधात असलेला वकील उभा राहतो आणि म्हणतो की या गुन्हेगाराच्या 2 बहिणी आहेत. हा एका मोठ्या कुटुंबातील व्यक्ती आहे. स्वतःच्याच कॉलेजमधील मुलींना फसवून खूप वाईट कृत्य केलंय ह्या माणसाने. त्याच्या स्वार्थासाठी त्या मुलींच्या आयुष्याशी, अब्रूशी खेळण्याची याची मजल गेली आहे. अत्यंत विकृत मनोवृत्तीचा गुन्हेगार आहे हा. सर्व ऐकून पल्लवीलाही त्रास होत असतो आणि शांतनूच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, साहेब म्हणतात की ह्या मुली जेव्हा कॉलेजमध्ये आल्या तेव्हा शांतनू सूर्यवंशी कॉलेजमध्येच होता. ते आता स्पष्ट झालंय, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे आणि म्हणूनच आरोपीचा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात येतोय. ऐकून मात्र पल्लवी, शांतनू आणि प्रभाकर सरांना मोठा धक्का बसतो. शांतनू पल्लवीला म्हणत असतो की मला आता काहीच होप्स नाही आहेत, नाही सुटणार मी ह्या केसमधून. पुन्हा पोलीस शांतनूला घेऊन जातात. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते संजीवनी सप्तराशी, वैभव कुष्ते, अपर्णा मायेकर, तेजस्विनी पाटील, तेजस्विनी मुसाले, वृषाली कार्निक, आराधना गजबे, मुकुंद कुलकर्णी, चंद्रशेखर भातवाडेकर, अपर्णा मायेकर, RJ वॉरियर, सुमन धेंडे, पूजा कांबळे, वंदना तांबडे, विजेंद्र भंगाव, गीता चंदेर, सुनील फुलवाले, प्रेरणा शेटे, राजश्री मायेकर, RJ वॉरियर, प्रेरणा शेटे, मधुकर, शैला मांडगे, रुपाली इंगळे, रेश्मा भगत या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.